नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। कमीत कमी 6 महिने टिकणारी, अजिबात चिकट न होणारी, बुरशी न लागणारी लसूण खोबऱ्याची चटणी आज आपण बघणार आहोत। यासाठी पहिली टिप म्हणजे सर्व सामान हे चांगल्या क्वालिटीचं वापरावं आणि तेलाचा वापर कमीत कमी करावा। यासाठी मी अर्धी पळी इतकंच तेल वापरलेलं आहे। तेल तापल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा धने आणि 1 वाटी लाल मिरची घ्यावी। लाल मिरची घेताना ती बारीक तुकडे करून घ्यावी, म्हणजे आतली बाजू देखील व्यवस्थित भाजली जाते आणि मिरची कुठूनही कच्ची राहत नाही। याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघायला मदत होते। 1 वाटी इथे खोबरं आपण बारीक किसून घेतलेलं आहे। पाऊण वाटी पांढरे स्वच्छ तीळ घेतलेले आहेत। मंद आचेवर हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यावे। थोड्याच वेळामध्ये तुम्हाला या पद्धतीने रंग पालटलेला दिसेल। चटणी फारशी चिकट होऊ नये यासाठी आपण 3 चमचे इतक्या डाळ्या घातलेल्या आहेत। यामुळे चटणी आपली मोकळी सरसरीत होण्यासाठी मदत होईल। डाळ्या टाकल्यानंतर सुद्धा आपण याला पुन्हा 2 मिनिट भाजून घेणार आहोत। आता इथे 50 ते 55 इतक्या लसणाच्या पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत। काही सालासकट घेतलेल्या आहेत, म्हणजे वास याला अगदी छान राहतो। दुसरी गोष्ट म्हणजे हे सोलून ठेवल्यानंतर 5 ते 6 तास आपण हवेशीर ठेवलेलं आहे, म्हणजे आपली चटणी टिकायला तर मदत होतेच, चटणीला शेवटपर्यंत वास चांगला राहतो। फक्त लसणाच्या पाकळ्या आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं नाही, नाहीतर त्याचा वास पूर्णपणे उडून जातो। 2 मिनिट हे मिश्रण गॅसवर मंद आचेवर हलवून घ्यावे। गॅस खाली उतरून आता हे मिश्रण थंड होण्यासाठी आपण ठेवलेले आहे। सर्व मिश्रण मिक्सरला घालावे। रंग चांगला येण्यासाठी यामध्ये 3 चमचे इतके काश्मीरी लाल तिखट घालावे। चवीनुसार म्हणजे 1 चमचा मीठ इतकं घालावं आणि पल्स मोडवर याला बारीक फिरून घ्यावे। तुमच्याकडे खलबत्ता असल्यास तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील ही चटणी कुटून घेऊ शकता। काचेच्या हवाबंद आणि सुक्या बाटलीत ही चटणी साठवून ठेवू शकता। 6 महिने ही चटणी अगदी व्यवस्थित राहते। तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन।